पोस्टर असतं तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार जीत विनायक आरोळकर यांचं पोस्टर ठरलेलं असतं, काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतात. आणि मला पण जाम कुतूहल होतं की कारण मी गोव्यात सगळीकडेच फिरतो, पण एक हे व्यक्तिमत्व मला कायम काही ना काहीतरी वेगवेगळं काम करताना दिसतात. एक तर काम करणारा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो. आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की असे आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम 24 तास करतात. हे माझं गाव आहे, त्यामुळे मला जास्त कौतुक होतं येतं. मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे, म्हणजे 100-200 लोक असतील, पण हे ह्या माणसाचं काम दाखवते की एवढी लोक इथे असायचे असतात. आणि मी ज्येष्ठ नागरिक झालो आहे ना, त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणत नाही, मी श्रेष्ठ नागरिक म्हणतो. पण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा. आणि मी एक पिक्चर केलेलं गेल्या वर्षी, जुनं फर्निचर नावाचं. किती लोकांनी पाहिलं इथं? पाहिलं नसेल पाहिलं तर तो एक ते ॲमेझॉनवर आहे बघा. त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत. म्हणजे आणि आता काय झालंय की आता एक परवा एक बातमी वाचली, आपला अल पचिनो 87 वर्षाचा आता बाप होणार होतो. त्यामुळे कोणी आपल्याला नावं ठेवून येतं 87 वर्षी बाप होत होतो. त्यामुळे आपल्याला ताकद आहे अजून. 87 वर्षाचा अल पचिनो नावाचा नट 29 वर्षाची त्याची बायको आहे, आत्ता 2 महिन्यात बाप होणार आहे. तर आज इथे मांजरेकर मॅडमनी सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी आहेत, ह्या सगळ्या तुम्ही घ्याच. पण माझं काय म्हणणं असतं की आमचा एक्सपिरियन्स युनियनला नाही आहे, त्यामुळे तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका. आमचं वय 65 झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटतात. माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब बांधला, जिथे संध्याकाळी सगळे जमतील, छान एखादा ड्रिंक घेतील, मजा करतील, म्युझिक लावतील. कारण हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या संपल्या, त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटायचे ठिकाण करणं. मी तर सिनेमात पण तेच सांगितलं की एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील, मित्रांना गप्पा मारतील, धमाल करतील, गॉसिप करतील आणि डान्स करतील. पण कंपल्सरी तिकडे बार पाहिजे. हो काय येतं त्याला नको नको त्यांना पण लस्सी ठेवू, ज्यांना हवं तरी पिऊ दे त्यांना. त्या बारमध्ये एका ठिकाणी बार ठेवू, एका ठिकाणी लस्सी, दूध, असं पियुष असं काहीतरी पौष्टिक गोष्टी ठेवू. पण खरंच मला खूप आनंद झाला. म्हणजे सर इथे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात, यूथसाठी करतात, रेसिंग बायकांचे कार्यक्रम. मी दरवेळी याच्यात फक्त पोस्टरवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलं आहे. जो आज म्हणतात की तुम्हाला आज औषधासाठी कुठे जायला लागणार नाही, तुम्हाला पुढे हॉस्पिटलला जायचं, तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही. कोण करतं आजच्या जगात? आजकालचे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे, पण काही लोक करतात. बस ते 5 वर्षाचं त्यांचं स्वप्न असतं की 5 वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं. पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोळकर सारखे आमदार मिळतात ना, त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही हेवा वाटतो की आमच्या इथे मुंबईत करणे असे आमदार. आणि आज मला इथे बोलून मला खूप बरं वाटलं की सगळे एवढे सिनियर सिटीजन्स, आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो, मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो, ज्येष्ठ नागरिक नाही. आणि कधी म्हणजे मी आता इथे आलो की नक्कीच मला तुम्हाला भेटायला आवडेल, काही कार्यक्रम करायचे करतील. ह्यांचं एक तुम्ही मला वाटतं तुम्ही एकांकिक स्पर्धा घ्यायची आशीर्वादाने. आणि
तुमचो आशिर्वाद ना जाल्यार कांयच जावंक शकना. सगळ्यात पयलीं हांव धन्यवाद म्हणटा आमचे मांजरेकर सराचे की तेंच्यांनी हांगासर वेळ काडून तुमकां टायम दिलो. सर खूब खूब धन्यवाद तुम्ही इकडे आलात. माझ्या भाषणामध्ये तुमचं भाषण ऐकायला लागले आहे. सो मी शॉर्टमध्ये करतो. इन शॉर्ट खूप जाणांनी प्रश्न केला मला की अरे हे मदींत कितें रे काय म्हणून एक करता बरें आहा महिलांचो स्पोर्ट्स करता भुरग्यां वांगडा आसता युथा वांगडा आसता मदींच हें आनी कितें जाणट्याक रे कित्याक तूं हें करता म्हणून कितें म्हणून हांवें तांकां खूब फावटी सांगलां आनी आयज तुमकां सांगता ह्यो कित्याक विचार येयले. गेले 2 वर्सां 1 वर्स आमदार जाल्यार पण आमदार जबाबदारी कितें ही शिकपाक टायम लागता नवीन असल्या कारणान. सो ती शिकल्या उपरांत इशू कितें आहात म्हणजे प्रत्येक गांवागांवांत घराघरांत इशू कितें चलतात हें केन्ना कळटा जेन्ना तूं स्वता ऑन फील्ड म्हणजे सगळ्या ग्रावंडाचेर म्हणजे प्रत्येक गांवांनी वाड्याचेर गाड्यांचेर वचून बसतले तेन्नाच कळटा. काही च्याच्या गाड्याचेर आमच्या हांगासर बसलेले खूब जाणां असतात. हांवूय तेंच्या वांगडा खूब फावटी बसला च्या पिवपाक. तेन्ना खुबशे विशय ते सांगतात बाबा आमचे पयशे येयना आमकां जर चॅकअपाक वचोंक जाय तुयेन जाल्यार आमकां गाडी ना वेगवेगळे वखदां ना आनी कितें ना गांवांत कितें इशू जाला शेती विशय कितें जाला कित्याक हांगासर चडशे शेतकरीच आसतले कित्याक पयलीं म्हणटा ते शेतीचेरूच पोट भरतले. सो तुमी म्हाका दिसता मॅक्झिमम सगळ्यांनी शेतीच करून हांगासर येयले आसतात. मागीर खंय तरी सेटल बऱ्या जाग्याचेर जाले आसतले तुमचे फॅमिली बी पूण शेती विशयी खुबशे तुमचे इश्यूज आसले जे हांव आयकतालो आनी प्रत्येक टायमार चिंततालो तुमच्या खातीर कितें करप. सो आमची टीम जेन्ना आमी पयले फावट म्हाका दिसता 1.5 वर्स जाले 1.5 वर्स जाले आमी आमची टीम जी कोर टीम ऑफिस टीम जावं किंवा आमची टीम काम करता ते विचार करप चालू जाले. सगळी म्हाका ते मागीर आमच्या घरांतली बी सगळी म्हणजे सगळे घरांतली बी म्हाका म्हणटात मदींच सकाळीं उठता आनी तूं आनी एक विचार येता कित्याक रातचो न्हिदतना म्हाका झेम पडना. हांव बरें सांगता म्हाका झेम पडना म्हाका फक्त मांद्रे मतदार संघूच दिसता. आनी प्रत्येक इवन घरांतली म्हाजी तांकां विचारात ती म्हणटात हांव टायमूच दिना म्हणून कित्याक प्रत्येक टायमार प्रत्येक घर जेन्ना इलेक्ट जालो आमदार जाल्या पण प्रत्येक घर म्हणटा तें म्हाजें घर. प्रत्येक घरांतले मेंबर आहा ती म्हाजे मेंबर म्हाजी फॅमिली. सो प्रत्येक घरांत कितें जर प्रॉब्लम इशू जालो जाल्यार तो हांवें फेस करप हांवें तें सॉल्व करप हें म्हाजी जबाबदारी आहा. ताका लागून म्हाका झेम पडना आनी ताका लागून तुमचो विशय येयल्या उपरांत हांवें चिंतलें अरे हांकां गाडयो जर चॅकअपाक वयतलो जाल्यार तुयेन गाडी ना आजुनूच वयतलो चॅकअपाक गाडी ना बांबोळे जेन्सीन वयतलो जाल्यार गाडी ना मदीं वखदां ना वखदां गव्हर्मेंट वखदां मेळटात पूण ते थोडे गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी फार्मासीनी ती वखदां नासतात ती भायली विकती घेवची पडटात आनी कितें वेगळे स्किम्स आसतले अशें करून चिंतून चिंतून एक डिसिजन घेवया. प्रत्येक गांवागांवांत आमचे लोक वयतले आमी डिस्कशन करतले एक टीम पयलीं फॉर्म करया. मागीर टीम करतना मांद्रेकर सर आहात आनी तेंचे सगळे सुभाष आहा श्रीबाबा आहा अजीत आहा सगळे गोमन आसा नांवां घे सगळ्यांची घेवन गेल्यार टायम लागतलो. सो एक टीम तयार केली ती सेंट्रल कमिटी टीम आनी तुमी सांगा म्हणलें कितें सो ते म्हणून आमी भोंवतात ते एक्सायटेड आनी बरें म्हणलें करा सुरवात करा आनी करता करता म्हाका भायल्यान रिस्पॉन्स येयलो खंयच्या भायल्यान मांद्रे मतदार संघाच्या भायल्यान अरे ती करून कितें सोदताय काय म्हणून सगळ्याच कडेन सगळ्यांकूच म्हणटा तूं आतां ज्येश्ठ नागरिकांकूय म्हाका खूब फोन येयले खरें सिरियसली सांगता तुमकां करून कितें सोदता हांवें म्हटलें तशें कांय ना हांव म्हणजे भायर आवाज जेन्ना येयलो म्हणजे आमचे ज्येश्ठ नागरीक मांद्रे मतदार संघाचे इतके एक्टीव जाल्ले इतके एक्सायटेड जाले गेले 15-20 दिसान वचत थंय हे कार्यक्रमाक वाट पळयताले केन्ना जाता काय म्हणून आनी ते आयकून खरें बरें दिसलें. भितर सरतात पयलो भितर सरलो तेन्ना भितर पयल्या उपरांत काळीज पयलीं भरून गेले म्हणजे अशें दोळ्यांत दुकां येयलेलें भशेन म्हणजे इतले आमचे सगळे ज्येश्ठ हांगासर येयल्यात आनी हांगासर एका उल्याचेर तुमी इन्विटेशनाचेर हांगासर येयल्यात म्हणजे हेचे वयल्यान कळटा तुमी वाट पळयताले तेन्ना आमकां कोण तरी फुडें व्हरतलो आनी आमकां आमचे डिफिकल्टीज सॉल्व करतलो. ताका लागून सगळ्यांचे धन्यवाद. विशय मेन मुद्द्याचेर येता